नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओची हेडिंग जर तुम्ही पाहिली असेल ना तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की जर आत्मसन्मानाने जगायचं असेल ना तर त्यासाठी SIP करणं खूप गरजेचं आहे. असं मी का म्हणतोय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मी फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती आहे ना वेगवेगळ्या स्टोरीज पोस्ट करत असतो. जर तुम्ही अजूनही माझं फेसबुकचं पेज किंवा इंस्टाग्रामचं पेज जर पाहिलं नसेल तर नक्की एकदा जाऊन पहा. मी त्यावर फक्त म्युच्युअल फंडशी रिलेटेड नाही तर इतर जे वास्तव आजूबाजूला जगामध्ये चालू आहे ना त्याबद्दलचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या बऱ्याच गोष्टी लोकांना आवडतात. म्हणजे फक्त म्युच्युअल फंडमध्ये SIP करा याबद्दल अजिबात मी बोलत नाही. तर मी ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय ना त्यामध्ये आपल्याला शिकण्यासारखं खूप सारं असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि असं वाटतं की आपल्याला वाटतं की हे आपल्याबरोबर घडू शकत नाही किंवा हे आपल्याबरोबर होऊ शकत नाही, कारण की आपण खूप चांगल्या प्रकारे आपलं फायनान्शियल जी कंडिशन आहे ती मॅनेज करतोय, आपलं घर मॅनेज करतोय, आपल्या मुलांना चांगले संस्कार देतोय. त्यामुळे आपल्याबरोबर अशा काही गोष्टी घडू शकणार नाहीत म्हणून लोक त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. तर काही दिवसापूर्वी आहे ना मी एक इंस्टाग्रामवरती एक स्टोरी पोस्ट केली होती, म्हणजे एक रील पोस्ट केला होता. आणि त्यामध्ये मी असं पोस्ट केलं होतं की आपण म्हणतोय की आपल्या मुलांना आपण चांगले संस्कार दिलेले आहेत, त्यांचं सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि ते आपल्याला नंतर पुढे जाऊन सांभाळतील वगैरे वगैरे वगैरे. मान्य आहे, हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत की ते लोक सांभाळतील. पण जर आता तुम्ही पाहिलं आजूबाजूला, जर तुम्ही पाहिलं ना तर 10 वर्षापूर्वी ना आजूबाजूला आपल्या कुठेही वृद्धाश्रमं नव्हती, खूप कमी होती. जी काही होती ती खूप कमी होती आणि ती पण एका कुठेतरी खेडेगावामध्ये लांब ठिकाणी अशा ठिकाणी असायची. आणि तिथे लोक आपापल्या आईवडिलांना घेऊन जायचे आणि वृद्धाश्रमामध्ये ठेवायचे. आणि ती जी लोकं होती ना ते पण अप्पर मिडल क्लास होती, म्हणजे त्यांच्याकडे चांगला पैसा पाणी होता, पण त्यांना आईवडिलांकडे लक्ष देता येत नव्हते. आयदर त्या लोकांचे मुलं जी होती ती फॉरेनमध्ये होती वगैरे वगैरे वगैरे. पण आता जर तुम्ही पाहिलं तर आजूबाजूला आपल्या शहरामध्ये कितीतरी वृद्धाश्रमं सुरू झालेली आहेत. आणि ही वृद्धाश्रमामध्ये आईवडिलांना पाठवणारी मुलं कोण असतात तर ती त्यांची स्वतःची, ज्यांच्यासाठी त्यांनी आयुष्य झटलेलं आहे, ज्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या ज्या काही गोष्टी त्यांना हव्या असतात, ज्या पाहिजे असतात त्या गोष्टींचा त्याग करून त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं, त्यांच्यासाठी त्यांच्या चांगल्या गोष्टी केल्या, त्यांची लग्न केली वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण हे सगळं करत असताना ना त्यांनी एक गोष्ट केली नाही, ती म्हणजे कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंटच केली नाही. त्यांना विश्वास होता की आमची मुलं आमच्याबरोबर हे काहीच करणार नाही, आमची मुलं आम्हाला सांभाळतील, आमची मुलं आम्हाला हे करतील ते करतील वगैरे वगैरे वगैरे. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज बऱ्याच लोकांना, जर तुम्ही वृद्धाश्रमाचे यूट्यूबवरती व्हिडिओज जरी बघितले ना आणि त्या लोकांचे जर बोलणं ऐकलं ना तर त्यांचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही जे काही कमवलं ना ते आमच्या मुलांच्या नावावरती केलं, त्यांना देऊन टाकलं आणि आम्ही आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही. त्यामुळे आज आमच्यावरती ही वेळ आहे की आम्ही इथे आहोत. आणि त्यांची मुलं साधी त्यांना भेटायला सुद्धा जात नाही. हे वास्तव आहे आणि ह्या वास्तवाला आपण स्वीकारलं पाहिजे. हे असं का होतं आहे याला कारणीभूत फक्त तुमचे संस्कार किंवा तुम्ही न केलेली इन्व्हेस्टमेंट नाही आहे, तर त्याला कारणीभूत बरीच गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांवरती चांगले संस्कार केलेच असतील, त्या लोकांनी सुद्धा त्यांच्या मुलावरती चांगले संस्कार केलेच असतील. पण आजची जी ही पिढी आहे किंवा आजचं जे जनरेशन आहे, आजची जी महागाई आहे, जर तुम्ही शहरामध्ये पाहिलं तर 1 RKमध्ये कोणाला राहायला तयार नाहीत, लोक राहायला तयार नाहीत. जर फॅमिली असेल, आईवडील असतील, हजबंड वाईफ असतील, मुलं असतील तर 1 RK त्यांना कमी पडतो. मग त्यांचं स्वप्न असतं की 1 BHKमध्ये जावं, आपल्या स्वतःची एक सेपरेट प्रायव्हेसी असायला हवी. म्हणजे प्रायव्हेसी हा शब्द इथूनच जन्माला आलेला आहे की आम्हाला आमची प्रायव्हेसी हवी. आणि या प्रायव्हेसीच्या चक्करमध्ये आहेत ना त्यांची मुलं भरमसाठ मोठं कर्ज घेऊन ठेवतात आणि त्याच्या EMIमध्ये ते एवढे दाबले जातात की त्यांना आहे ना आईवडिलांचा खर्च आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण जातं. हे एक रिझन आहे. त्यानंतर न्यूक्लिअर फॅमिली, म्हणजे मी, माझा मुलगा, माझी मुलं एवढीच फॅमिली असणारी किंवा असा माइंडसेट असणारी सुद्धा एक जनरेशन आता तयार व्हायला लागलेली आहे. आणि ते एक रिझन आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की त्या लोकांना वृद्धाश्रमामध्ये जाण्याची वेळ का आली, कारण की त्यांनी कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली नाही, कारण की त्यांच्याकडे कोणताही पैसा राहिला नाही. पण हेच जर त्यांनी काही अमाऊंट त्यांच्या तरुण वयापासून जर सेव्ह करायला सुरुवात केली असती ना तर एक खूप चांगली व्हॅल्यू क्रिएट झाली असती त्यांच्या हातामध्ये, ती आज असती. आणि आज त्यांचं स्वतःचं डिसिजन असतं की मी काय करायला हवं.
ना की दुसरा कोणीतरी सांगणार आणि तुमची मुलं तुमचं डिसिजन घेणार की तुम्ही तुमच्या उतारवयात काय करायला हवं. हा डिसिजन ते घेणार नाहीत, ते तुम्ही घेणार. का तर तुम्ही तुमच्याकडे काहीतरी अमाऊंट जमा करून ठेवलेली आहे म्हणून. जर पैसा असेल ना तर जगात कोणीही तुम्हाला सांभाळतं आणि हे सत्य आहे. म्हणजे कटू आहे पण सत्य आहे. तुमच्याकडे पैसा असणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आहे ना मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले, जर आत्मसन्मानाने जगायचं असेल ना तर त्यासाठी SIP सुरू करणं गरजेचं आहे. उद्या तुमच्या उतारवयामध्ये तुम्हाला तुमचे स्वतःचे जे खर्च आहेत ना ते जर तुम्ही मॅनेज केले ना तर कुठल्याही मुलांना आई वडील जड जाणार नाहीत. ते कुणालाही वृद्धाश्रमामध्ये पाठवणार नाहीत. पण जर त्यांचे EMI सगळे जाऊन, त्यांचे खर्च जाऊन त्यांच्याच हातामध्ये जर काही उरतच नसेल ना तर त्यांच्याकडे पण पर्याय नाही आहे ना. ते तरी काय करतील. मग त्यासाठी आपण आपला खर्च भागेल किंवा आपला मेडिकलचा खर्च, आपल्याला लागणारे दिवसभरासाठी लागणारा जो खर्च आहे, महिन्याभरासाठी लागणारा जो खर्च आहे तो जर आपण काढला, आपल्या नातवंडासाठी आपल्याला जर काही विकत घ्यायचं आहे, काही हाऊसमौज करायची आहे त्यांची, तर त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो जर आपण आपल्याकडे आत्तापासून जमवायला सुरुवात केली ना तर खरंच तुम्हाला कोणीही तुमच्या उतारवयामध्ये तुमच्या भविष्याचं डिसिजन घेणार नाही. तुम्हाला तो हक्क असेल की तुम्ही तुमच्या भविष्याचा डिसिजन तुम्ही स्वतः घ्यायचा. म्हणूनच सर सांगितलं की जर आत्मसन्मानाने जगायचं असेल ना तर छोटी का होईना पण 2,000, 3,000, 5,000, 10,000 रुपयाची SIP सुरू करा. त्याच्यामध्ये 10%चा स्टेपअप करा. आणि जर तो स्टेपअप पुढचे 20 वर्ष 25 वर्षे तुम्ही करत गेलात ना तर ही 2,000 रुपयाची SIP सुद्धा जवळपास 78 लाख रुपयाचा कॉर्पस तयार करून देते. 25 वर्ष जर 10%च्या स्टेपअपने तुम्ही SIP सुरू केली तर एवढी मोठी व्हॅल्यू क्रिएट करते. म्हणजे 78 लाख खूप मोठी व्हॅल्यू आहे ना. म्हणजे 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर तेवढी मोठी व्हॅल्यू नसणार आहे पण काहीतरी व्हॅल्यू आहे ना, काहीतरी तुमच्याकडे सेव्ह आहेत. आज कित्येक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे ना त्यांनी त्यांच्या मुलांसाठी सगळं केलं, सगळंच्या सगळं केलं, म्हणजे हव्या त्या गोष्टी त्यांना आणून दिल्या. पण आज जर त्यांच्याकडे बघितलं ना तर काहीच नाही आहे. त्यांना त्यांच्या मुलांवरती डिपेंडंट राहावं लागतं की आज मला हे खावंसं वाटतंय किंवा मला आज हे घ्यायचं आहे किंवा मला आज नवीन कपडे घ्यायचे आहेत. दिवाळी आली, दसरा आला की त्यांना जर वाटतं की काहीतरी नवीन घालावं पण त्यांच्याकडे पैसे नसतात. ते त्यांच्या मुलांना सांगणार आणि मुलाच्या मनात असेल तर तो त्या गोष्टी करणार. तर हे जर आपल्यावरती ही वेळ येऊ द्यायची नसेल ना तर आत्ता छोटी का होईना सुरुवात करणं गरजेचं आहे. तुम्हाला 2,000 रुपये, 3,000 रुपये, 5,000 रुपये जेवढी अमाऊंटची शक्य होईल ना तेवढ्या अमाऊंटचे SIP करा. म्हणजे आपल्या पगारातला जो पूर्णचा पूर्ण पैसा आपण जर घरावरती खर्च करतोय तर आपला हक्क आहे ना की 10% अमाऊंट किंवा 5% अमाऊंट तरी आपण आपल्या स्वतःसाठी उतारवयासाठी ठेवणं गरजेचं आहे. आणि जर ती ठेवली ना तर खरंच तुम्हाला जसं जगायचं आहे उतारवयामध्ये सुद्धा ना तसं जगता येईल. पण त्यासाठी आज ते पाऊल टाकणं किंवा ते पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे. मी जसं मगाशी सांगितलं की 2,000 रुपयाची SIP 10% स्टेपअपने जमा केली तर तुम्ही जवळपास 78 लाखापर्यंतचा कॉर्पस क्रिएट करू शकता 12%च्या कंपाऊंडिंग ग्रोथनुसार. यामध्ये मी कुठेही तुम्हाला रिकमेंडेड करत नाही की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एवढ्या अमाऊंटची SIP करा किंवा तेवढ्या अमाऊंटची SIP करा. पण मी एक वास्तव सांगतो की तुम्ही अशा प्रकारे प्लॅनिंग करू शकता. 3,000 रुपये, 4,000 रुपये, 5,000 रुपये प्लॅनिंगनुसार जर तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करत गेलात ना तर लाँग टर्ममध्ये खरंच खूप चांगली वेल्थ क्रिएट करू शकाल. आणि नाही ठीक आहे सोडून द्या ही वेल्थ क्रिएशन किंवा रिटर्न किती बनतात आहेत वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. ते रिटर्न नाही बनले तरी काय हरकत नाही. पण ॲटलिस्ट मी जेवढे वर्ष पैसे जमा करतो आहे ना तेवढी तर व्हॅल्यू माझ्या हातामध्ये लागेल. काहीतरी व्हॅल्यू असेल. जर मी सुरुवातच नाही केली, मी आजपर्यंत भरलेच नाहीत पैसे तर कशी ती व्हॅल्यू क्रिएट होईल. आज कित्येक लोक आहेत की ज्यांनी वयाच्या 27व्या 28व्या वर्षी नोकरी करायला सुरुवात केली. काहींनी 25व्या वर्षी सुरुवात केली असेल. आज त्यांचं वय 35 आहे, 40 आहे पण त्यांनी स्वतःची इन्व्हेस्टमेंट अजून केलीच नाही कुठल्याही प्रकारचं. म्हणजे 15 वर्ष सॅलरी घेतात आहेत पण स्वतःसाठी म्हणून काही पैसा जमा करूनच ठेवला नाही. आज कित्येक लोक मला इथे ऑफिसमध्ये भेटायला येतात ना त्यांना विचारतो सर या अगोदर कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली? नाही आम्ही कुठल्याच प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाही केली. मग काही गोल्ड वगैरे काही असं जे लग्नात घेतलं तेच, त्याच्यानंतर आम्ही कुठलाही गोल्ड वगैरे घेतलं नाही. मग काय करताय पैसे वगैरे? तर आम्ही फक्त घर घेतलं आहे आणि त्याचं EMI आम्ही भरतो आहे बस एवढंच. आणि जे घर घेतलं आहे ना ते कुणासाठी आहे? मुलांसाठी. स्वतःसाठी तर आहे ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही जवान आहात, तरुण आहात वगैरे वगैरे सगळं तुमचं डिसिजन तुम्ही घेतलं. पण जोपर्यंत तुमचा EMI संपतो ना तोपर्यंत तुम्ही ऑलमोस्ट 55चे 60चे होऊन जाता. आणि त्यावेळेस आहे ना तुमच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची सेविंग राहत नाही कारण की सगळे पैसे EMIमध्ये भरले. सेव्ह काही केलेच नाही ना, स्वतःसाठी काही सेव्ह केले का? नाही. मग ज्यावेळेस 60 वर्षाचं होणार
ते घराचा जो फील आहे तो घेण्यासाठी आपण त्या घरामध्ये थांबलं तर पाहिजे. उद्या जर आपल्या मुलांनी पण अशाच प्रकारे आपल्याला जर एखाद्या वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडलं तर मग काय करणार? एवढे जे पैसे जमा केले आणि जे घर घेतलं ते कशासाठी घेतलं? ह्यासाठी. म्हणून मी मित्रांनो तुम्हाला सांगत असतो की म्युच्युअल फंडकडे कधीही तुम्ही रिटर्नच्या हिशोबाने बघू नका. SWP केली तर त्यातून किती आम्हाला मंथली मिळतील वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. ह्यानंतर आपण डिस्कस करू शकतो, पण त्यासाठी ॲटलिस्ट आता सुरुवात करणं गरजेचं आहे ना. पहिले 10 वर्ष तरी सुरुवात करा, 10 वर्ष जाऊ द्यात, मग त्यानंतर तुम्ही SWPचा किंवा त्याच्यामधनं अर्निंगचा वगैरे रिटर्नचा हा विचार करा. पण त्यासाठी सुरुवात करणं गरजेचं आहे. जर सुरुवातच नाही केली आणि त्याच्या अगोदरच स्वप्नांचे मजले बांधले तर त्या मजल्यांना काही उपयोग नाही, ते कधीही पडू शकतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला हेच सांगायचं होतं की जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला SIP करणं शक्य असेल तेवढ्या लवकर SIP सुरू करा. जेवढ्या अमाऊंटची जमेल तेवढ्या अमाऊंटची सुरुवात करा. ॲटलिस्ट 500ने सुरुवात करा, ती हळूहळू वाढवा. 1000ने सुरुवात करा, हळूहळू वाढवा. जसं तुमचं इन्कम आहे ना त्या हिशोबाने तुम्ही तुमची SIPची अमाऊंट फिक्स करा आणि ती लवकरात लवकर सुरू करा. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला रिलेटेबल वाटत असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल आणि जे मी सत्य सांगत होतो ते सत्य जर तुम्हाला पटत असेल ना तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.